तर आपण आज मिरच्या आणल्या त्या 15 किलो मिरच्या घेऊन आलो. वर्षभर घरात चटणी लागणारी एकदाच करतोय एप्रिल महिन्यात. 4 प्रकारच्या मिरच्या घेऊन आलोय मी. बायको, भाची, इकडं बसली वहिनी, तिघीजणी मिळून काढायला देठ. ते महाग बघा कसा कंट्रेस फिरतोय आमचा. तिघे अशा गप्पा मारत देठ का काय वाटत नाही बाबा. आजो करतेली देठ पूर्ण होत्याला मिरच्या असं वाटत नाही. बायको तर काय मांडी घालूनच बसली माझी. काय उठली बघा. त्या बघा कशा मिरच्या धावते आता तुम्हाला. बघा ती बघा मिरच्या. हां लय पळू पळू बघा बघा. त्या 2 डेग दिसतात का ना, 2 डेग ते कलरसाठी आणल्यात, बेडगी आणि काश्मीरी. हा बायको आता ती बसली बघा तिथं. ती कोल्हापुरी लवंगी. सुन हसायला लागली इकडं. हां हो आता तिची बहीण उठली बघा. आता काय करायचं आता. पटापटा हे करतील का नाही. हां जागा चेंज केली आता. जागा चेंज केली. बरोबर आहे. आवरा म्हणून यांना सांगते खरं कुठं आवरानं झाले ते आज पूर्ण करत नाही. ती वरनं आभाळ पण भरून आले या. काय एक शब्द बोलायला झाले ती की जपा जपा नुसतं हात चालवायला लागले. पुढं सरकं बायको तर माझी काय करायली. काय करत नव्ह बघा. मांड्या घालून कोण मिरच्या डेट काढते का. अजून लय काम बाकी आहे. किती निम्म्या मिरच्या पण झालेल्या नाही त्या. अजून यांना मसाला आणून द्यायचा. मसाला भाजून करून मग चटणी कुटायला येणार. हसायलाच नुसतं. काय करायचं. उठली बघा आता. उठून तिकडे जाऊन बसली. आजच्या शेजारी जाऊन बसली बघा आता. पुढचा ब्लॉग मोठा टाकतो तुम्हाला चटणी करता. मसाला बिसाला आणल्यावर सगळा तुम्हाला दाखवतो. चटणी कशी केली आहे सगळा ब्लॉग टाकतो मोठाचे मोठा. मग मनशीला कसली असली चटणी केली आहे. डेटच काढून यांची वहिना झाल्या ती पूर्ण. तर काय करणार नाही तरी. पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्या टाकतो मोठा मसाल्याचा. डेट काढून उद्या पहिले. आत्ताच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.